एक महत्त्वाची बातमी आहे। मुंब्रा स्थानकामध्ये दुर्घटना घडल्यानंतर प्रवाशांचे मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी सगळ्यात आधी मदत करणारे होमगार्डचे जवान होते। त्या होमगार्ड जवानांची ट्रॅकवर पडलेल्या प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात त्यांनी मदत केली। किती वाजता आलेले होते आणि घटना किती वाजता झालेली होती आणि तेव्हा तुम्ही काय पाहिलेलं होतं किंवा या घटनेची माहिती तुम्हाला कशी मिळालेली होती? ओके 8:41ची डोंबिवलीहून ट्रेन निघाली। तर आमची ड्युटी आहे हुड्डा पार्कला मुंब्राला ईदच्यासाठी। तर आम्ही स्लो ट्रेनने आलो, आम्ही त्या साईडला उतरलो तर फास्ट ट्रेनच्या साईडला तर आम्ही बघतो की लेफ्ट साईडला बरेच लोक असे ट्रॅकमध्ये पडलेत। तर असं बघतो की पब्लिक उतरत नाहीत की जेणेकरून आम्ही त्यांना हेल्प करू, पण पब्लिक एवढी आहेत ना ते व्हिडिओ काढण्यात व्यस्त होते। तर मी न विचार करता आम्ही ड्युटी जाऊ बोललो, पण आधी उतरू यांना हेल्प करूया जेणेकरून ज्यांचा श्वास चालू आपण त्यांना वाचू तरी शकू। मग आम्ही उतरलो की एक लेडीज पण होती, तिची थोडं हालचाल होत होती। मग आधी आम्ही तिला उचलून प्लॅटफॉर्मवर आणलं। मग आता ती आहे, ती जिवंत, म्हणजे तिची काय जीवितहानी झाली नाही तिची। मग असे बरेच लोक आम्ही लाईनीत बघत होतो की 6 ते 7 जण पडलेत। तर आम्ही एक एक करून त्यांना प्लॅटफॉर्मवरती आणलं। मी लोकांना फक्त एकच सांगणार आहे की काही अशी घटना झाली किंवा ॲक्सिडेंट झाला, कोणत्या व्यक्तीला आपली मदत पाहिजे तर व्हिडिओ न काढता आपण त्यांना हेल्प करू जेणेकरून त्यांचा जीव तरी वाचेल। त्यासाठी मी एवढं सांगेल की सगळ्यांनी जेवढं होईल तेवढी मदत करा, व्हिडिओच्या चक्करमध्ये पडू नका। कॅमेरामन योगेश गुरव सोबत मी कृष्णा सोनारवडकर, टीव्ही। तुमच्याकडनं सगळं तपासच करताय सर्व डिपार्टमेंट, आमचं पूर्ण डिपार्टमेंट टीम बनवून तपास चालू आहे आमच्या वरिष्ठांकडून। जेवढे टर्निंग पॉइंट आहेत सगळ्या टर्निंग पॉइंटवर जाऊन तुम्ही मोजमाप करणार आहात। इन्सिडेंट जिथं झाला तिथं तपास होईल ना, इन्सिडेंट जिथं झाला तिथं तपास होईल। आपण सर जे मेजरमेंट घेतलेले आहेत ते आमच्या अनुषंगाने घेतलेले आहेत। तिथं इंजुर्ड जे पडलेत ना, तो तेवढा पोर्शन जो आहे तो आम्ही मोजमाप केला की कुठे कसे काय पडले आणि काय। नॉर्मली सर आता प्राथमिक जो काही आपली माहिती घेतलेली आहे, 2 ट्रॅकमध्ये अंतर किती असणं आवश्यक आहे तो रेल्वेचा प्रशासनाचा भाग आहे, तो आमचा भाग नाही। आपल्या अनुषंगाने तो आमचा भाग नाही, तो रेल्वे प्रशासनाचा भाग आहे। ते रेल्वे प्रशासन सांगेल तुम्हाला। म्हणून ती माहिती घेतली आहे का की नाही ते आम्ही ते बघून पत्रव्यवहार करू, त्यानंतर मिळेल ते आम्हाला माहिती। आता आपण तपासामध्ये कुठवर आलो आम्ही जे इंजुर्ड आहेत तो पार्ट्स मोजलेला आहे बस। ते आम्ही काय सांगू अंतर आहे सर दोन्ही ट्रॅकमध्ये? ते आम्ही तसं नाही सांगू शकत ना, तो तपासाचा भाग आहे। तपास झाला की तुम्हाला सर्व सांगू आम्ही। साहेबांनी मॅप घेतलेले मनाच्या बाबत आम्ही एवढं